अरे मग घरच्या अन्नासारखी चव दुसऱ्या कशाला नसतेच र. आणि थोडे कष्ट पडतात, त्यासारखा आनंद दुसरा कशात नाही बघ. आणि अमोल बाळा, आपण कष्ट करून पिकवलेलं खाल्लं ना की पोटच नाही मन भरतं माणसाचं. मला तर आपल्या आजगावचं शेतच डोळ्यासमोर दिसायला लागलं आता. काय 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 गप्पा चालल्यात शेतीच्या? हा ते अगं यशाचा फोन आला होता आणि शेतात सगळं व्यवस्थित असलं म्हणजे बरं वाटतं नाही का हो बापू. पण विना काका काही म्हण, यशाबापू आहे म्हणून रानात तण वाढायची तरी काळजी नाही. आणि स्वप्नील सर, मला आजगावची शेतीची लय आठवण येते बघा. बापू अहो नियतीनं आपल्याला या शहरात आणून ठेवले आणि परिस्थिती बी अशी आहे की तिकडे जायचं म्हणलं ना तरी बी जमत नाही. हो पण मग तुम्हाला अडवलंय कोणी? जाऊन राहायचं आणि करायची शेती. तिथे हा, अरे तुम्ही सगळे इकडे आम्ही तिकडे, मन लागेल का आमचं? तुमचं दोघांचं कसं झालंय, तुम्हाला तर हे पण सोडवणं आणि ते पण सोडवणं असं झालंय. अर्जुन, पण किमान 6 महिन्यातून एकदा तरी त्या दोघांनी शेतात चक्कर मारली पाहिजे ना रे. नाही तर मग त्यांना करमतच नाही बघ. बापूचं आणि आजोबांचं किती प्रेम आहे शेतीवर आणि त्यांना शेतीपासून लांब राहावं लागतंय. मला लवकर काय ते करायला लागेल. बरं चला, मला उशीर होतोय, नाही तर शेतीच्या गप्पा चालूच राहतील. येते. मी येतो. मी तुला सांगतो. काय रे? हा बापू, माझं तुमच्याकडे एक काम आहे. काय? बाबा, अरे मला बापू आणि आजोबांसाठी इकडे पुण्यामध्ये शेती आणायची. पुण्यात शेती आणायची कशी? अरे म्हणजे आपण इथे शेती करूयात ना. अरे बाळा, पण इथे शेती करायला कशी मिळणार? अगं दोन्ही आजोबांचं शेतीमध्ये मन रमतं ना, मग त्यामुळे त्यांना शेती करायला छोटीशी जागा मिळाली तरी चालेल. अरे बाळा, तुझं बरोबर आहे, पण इथं पुण्यात थोडीशी जागा तरी कुठे मिळणार आहे शेती करायला? बाबा तिकडे का नाही करता येणार? आहे की जागा इथं? इथं बाळा शेती नाही होणार. आपण जास्तीत जास्त झाडं लावू शकतो छोटी मोठी, पण शेती नाही होणार रे. ए, एक मिनिट अर्जुन, हे मागे आपल्या घराची जागा आहे ना? कुठे मा? अरे घराच्या मागे, इकडे आहे, तुम्हाला दाखवते, इकडे. दीपे मामा, अरे माझ्या घरी तुमच्या सगळ्यांना सरप्राईज आहे. सरप्राईज? सरप्राईज? हो दीपे मामा. अरे पण इथं बापू आजोबा नाहीत ना? आत्ताच गेलेत. तू बोल. मामा, अरे आपण बापू आणि आजोबांसाठी घराच्या मागे शेती बनवणार आहोत. शेती? काय? हो वहिनी, त्याला असं वाटतंय की त्या दोघांकडे करण्यासारखं काहीतरी असेल ना तर दोघ जण अजून खुश राहतील जास्त म्हणून. अर्जुन, पण अमोलला हे जे सुचलंय ना ते खूप छान सुचलंय या ठिकाणी, यात काहीच गैर नाही. आणि तसं पण ते दोघं सारखं शेती करत असतात. इथं राहून त्यांना मातीत आपलं काय करायला मिळालं ना तर लय भारी वाटेल बघा. हो, पण अमोलची केमो. अहो स्वप्नील सर, होईल की केमो. तुम्ही लवकर जाऊन या आणि मग आपण सगळे लागू कामाला. हा, मामा, हे सगळं ना आजच व्हायला पाहिजे बर का. मी काय म्हणतोय, तुम्ही जाऊन या केमोसाठी. आपली 2 माणसं पाठवणार आहे तर त्यांच्याकडून मी बाकी कामं करून घेतो. बर. पण अर्जुन, ते नुसतं साफ करून चालणार नाही का? शेती करायची म्हणजे माती मोकळी करायला पाहिजे, मशागत करून घेतली पाहिजे या ठिकाणी. हा दादा, माझ्या लक्षात आलं ते, पण अमोलला आता सगळं आजच पाहिजे, त्यामुळे आजच झालं पाहिजे, आहे का नाही? हा, आणि दीपे मामा पण हाय साथीला. हा, आणि मी पण होईल ती मदत करेन. क्या बात आहे दीपे मामा. मामा, मी जगातली सगळ्यात बेस्ट मामा मम्मी आहेत. अहो, आज रुपाली ताई आणि स्वप्नील सर हॉस्पिटलला जातील, तर आपण अर्जुन दादांना मदत करूया ना. हा हो मामा, तुम्ही थांबा इथेच. बर, थांबतो. तुम्ही या जाऊन. दीपे मामा, अरे बापू आणि आजोबांनी हे सगळं बघून आपल्याला शाबासकी दिली पाहिजे. म्हणजे 100% देणार. नमस्कार. 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 बरं झालं तुम्ही वेळेत आलात. अमोल, आपण ट्रीटमेंटला जाऊयात. हो डॉक्टर. डॉक्टर, आम्ही आतमध्ये आलो तर चालेल का? नको, तुम्ही जरा प्लीज इथंच थांबा.
हां मी त्याला घेऊन जातो. चलो प्लीज. गुड. रुपाली बस. आले हे पोपटे. या आमल्यासोबत दरवेळी हेच काय ते कळत नाही. छत्तर आहे ना, हे आपली अर्ज आल्याशिवाय ना मजा येणार नाही. डॉक्टर, या ठिकाणी अमोलच्या सुधारणेबद्दल कधीपर्यंत कळेल आम्हाला? रिपोर्ट्स आलेत त्याचे. आपण औषधही देतोय त्याला. पण आय एम सॉरी, आत्ता तरी काही बदल फारसा दिसत नाही. आपण आपले औषधोपचार सुरू ठेवतोय पुढे. ठीक आहे.